रविवारी अक्षय तृतीया होती आणि आव्हानचं सकाळपासून सुरू झालं की लवकर लवकर तुझी कामं उरक, आपण आज देवाच्या दर्शनासाठी जाऊया, ते पण कानिफनाथाच्या. आता मग काय, एकतर ऑफिसला सुट्टी होती एकच दिवस, त्यात डबल काम सणवार असल्यामुळं. मग तरी मी घरातली कामं पटपट पटपट उरकली आणि संध्याकाळी निघाले मंदिरात जायला. मग काय, आम्ही गाडीवरच गेलो होतो, दोघं जण पोहोचलो. आणि कोण कोण माझ्यासारखं आहे ज्यांना घाटावरच्या रस्त्यातून जाताना खाली बघून खूप भीती वाटते, म्हणजे मला तर प्रचंड भीती वाटते तो रस्ता क्रॉस होईपर्यंत. मग असं आम्ही पोहोचलो आणि गेलं गेलं तिथं आरती सुरू झाली. देवाच्या दर्शनासाठी देवाचा वारच असावा असं काही नाही. मनात आले तर देवाकडे धाव घ्यावी, देवाला आपली सुख दुःख सांगावी. दुःखात असेल तर माणूस जातोच बरं का देवाकडे, पण देवा मी सुखात आहे हे सांगायला मात्र खूप कमी लोक जातात. असं अजिबात करायचं नाही बरं का. देवा मी मागितलेले सगळे मला दिलेस आणि आता मी सुखी आहे हे सांगायला कमीत कमी 5 मिनिटं तरी मंदिरात जायला पाहिजे. म्हणजे बरोबर बोलते ना मी? काय वाटतं तुम्हाला? आणि आपल्या श्रद्धेवर एवढा विश्वास असायला हवा की संकट आपल्यावर असले तरी त्याची काळजी मात्र आपल्या देवाला हवी. आपल्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या सकारात्मक नकारात्मक गोष्टींवर कायम आनंदी राहायला पाहिजे, कारण देव ते कधीच देत नाही जे आपल्याला छान वाटतं. देव नेहमी तेच देतो जे आपल्यासाठी छान असतं. आणि अशाच प्रकारे छानपैकी आमचं दर्शन झालं. खूप छान वाटलं, तिथं जाऊन मनाला प्रसन्न वाटलं. हे आहे कानिफनाथाचं मंदिर, जे बोपदेव घाटा क्रॉस करून पुढं लागतं ना थोडंसं तिथून, म्हणजे पुण्यापासून साधारण 1 तासाचा रस्ता आहे. आणि हे सगळे तिथले देव वगैरे खूप छान वाटलं बघून आणि खूप मस्त वाटलं. व्हिडिओ पोस्ट करायला थोडं लेटच झालं, पण त्या दिवशी यायला उशीर झाला. मग तिथून मंडेपासून म्हणजे परत ऑफिस घरातलं काम, त्याच्यामुळं व्हिडिओ पोस्ट करायला थोडा वेळ झाला. पण खरंच खूप छान मंदिर आहे. कोणी असेल जवळपासचं तर त्यांनी खरंच नक्की जाऊन या. आणि खरंच देवाला कधीतरी आपण जातो आपल्या रोजच्या धावपळीच्या, म्हणजे आपल्या रोजच्या धावपळीमधून थोडासा वेळ काढायचा. आणि वरती मंदिर आहे पार डोंगरावर, तिथून अख्खं पुणे शहर एवढं लखलखीत दिसत होतं ना, खरंच खूप छान वाटत होतं. मला तर खूप आवडलं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.